चला प्रॉबिलिटीच्या अकॉर्डिंग आपण CETचं कंटेंट स्टार्ट करतोय. क्लास 11 आणि 12च्या अकॉर्डिंग जर पाहिलं CETचं कंटेंट तर क्लास 11मध्ये हे 10 चॅप्टर आपल्याला स्टडी करायचे CET. त्यामध्ये प्रत्येक चॅप्टर 2 मार्क्स आहे. टोटल 10 चॅप्टर्स आहे म्हणजे 20 मार्क्स झाले. CETच्या अकॉर्डिंग जर पाहिलं तर CETमध्ये 200 मार्क्सची एक्झाम आहे ज्यामध्ये 100 मार्क्सचं मॅथ आहे, ज्यात हे 20 मार्क्स आहे आणि हे क्लास 12चे 13 चॅप्टर्स आहे. हे 10 आहेत, हे किती आहे 13, बट मार्क्स किती आहे 80. तर याच्यामध्ये हे दाखवण्याचा पर्पज असा की याच्या बेसवर याचं इम्पॉर्टन्स काय आहे. याच्यात असे काही चॅप्टर्स आहे की काही चॅप्टरचं वेटेज अप टू 10 मार्क्सपर्यंत पण आहे. जसं आता तुम्ही पाहिलं डेरिव्हेटिव्ज, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज 10 मार्क्स, ठीक आहे. वेक्टर्स, ओके, बरेचसे चॅप्टर्स आहे पहा. डिफरन्शियल इक्वेशन 10 मार्क्स, वेक्टर 10 मार्क्स. म्हणजे इवन मी फक्त हे 2च चॅप्टर जर घेतलेत तरी पण हा पूर्ण सिलेबसचं जे वेटेज आहे तेच वेटेज याच्यात 2 चॅप्टरनी पण कवर करता येतं. म्हणजेच याचं इम्पॉर्टन्स किती आहे हे आपण अजम्पशन करू शकतो, ठीक आहे. 2 मार्क्ससाठी प्रॉबिलिटी विचारलं जातं. त्याच्या अकॉर्डिंग फक्त याच्यात एक चेंज आहे, मेजर ऑफ डिस्पर्शनच्या जागी कोनिक सेक्शन 2025मध्ये अपडेट करण्यात आलेला आहे. म्हणजे ह्या चॅप्टरच्या जागी कोनिक सेक्शन आहे जे ऑलरेडी आपण स्टडी केलं आहे. नाव प्रॉबिलिटी 2 मार्क्सच्या अकॉर्डिंग विचारलं जातं. क्वेश्चन आहे, सिम्पल स्ट्रक्चर आहे. जे रेग्युलरची कॉन्सेप्ट जर माहीत असेल तर कोणताही क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येतो. क्वेश्चनमध्ये 2 डाईज आर रोल्ड सायमल्टेनियसली सांगितलं, म्हणजेच 36 सॅम्पल आलेत. सो प्रॉबिलिटीमध्ये कोणताही क्वेश्चन सॉल्व करायचा असेल प्रॉबिलिटीमध्ये तर प्रॉबिलिटीचा फॉर्म्युला आहे फेवरेबल आउटकम डिवाइड बाय टोटल आउटकम. सो त्यालाच आपण P ऑफ A इज इक्वल टू N ऑफ A डिवाइड बाय N ऑफ S म्हणतो. सो याचं मिनिंग काय, N ऑफ A म्हणजेच काय फेवरेबल आउटकम आणि हा टोटल आउटकम. जो काही एक्सपेरिमेंट झाला असेल त्या एक्सपेरिमेंटमध्ये स्टार्टिंगलाच आपल्याला क्लिअरली माहीत असतं की एक्सपेरिमेंटमध्ये टोटल आउटकम किती असतील. जसं याच्यात जर तुम्ही पाहिलं 2 डाईज आर थ्रोन, सो 2 डाईज थ्रो केल्या म्हणजे टोटल आउटकम किती झाले 36. हे जे तुमच्या समोर आहे, मग त्यांच्यामध्ये विचारलेली जी टर्म आहे दॅट इज युअर फेवरेबल आउटकम. सो आता आपल्याला विचारलं काय त्याचं ॲनालिसिस करूया. विचारलं आहे द प्रॉबिलिटी दॅट दी सम ऑफ 2 नंबर्स. हे जे 2 डाईजचे सॅम्पल आहे, प्रत्येक याच्यात 2 नंबर्स दिसत आहेत, फर्स्ट डाईज सेकंड डाईज. त्यांची जी सम आहे सम ऑफ 2 नंबर्स ऑन द डाईज इज अ प्राईम नंबर. सम काय पाहिजे आपल्याला प्राईम नंबर. सो आता प्राईम नंबर जर माहीत केलेत, पहा आता पहिली गोष्ट प्राईम नंबरमध्ये स्टार्टिंग येते 2, 3, 5, 7, 9 आहे का प्राईम नंबर. नंबर विच आर द डिव्हिजेबल बाय इट सेल्फ अँड 1 किंवा इट सेल्फनी तो डिवाइड होतो फक्त. तर 2, 3, 5, 7, त्याच्यानंतर 11 असतो, त्याच्यानंतर 13, 17, 19 असतो. पण चेक करा याची मिनिमम सम किती राहील 2. मॅक्सिमम सम कुठपर्यंत जाऊ शकते 12. म्हणून आपण 13 वगैरे नोट करत नाही. तर आपल्याला असे एलिमेंट्स फेवरेबल आउटकममध्ये पाहिजेत ज्यांची सम ही आहे. एक तर 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, हे सर्व प्राईम नंबर आहे, पण ही सम पाहिजे. मग याच्यात बेसिक लॉजिक आपण पाहिलं तर स्टेट बोर्डच्या अकॉर्डिंग ह्यामध्ये डायगोनल जे आहेत, डायगोनलमध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांची सम युनिक राहते, म्हणजे सेमच राहते. जसं आता फॉर एक्झाम्पल याची सम 3 आहे, याची 4 आहे, याची 5 आहे. सो आपल्याला कोणती सम पाहिजे ते मॅटर करतं. फक्त आपल्याला 2 सम असणारे एलिमेंट्स पाहिजे, एकच आहे. 3 सम असणारे हे 2 एलिमेंट्स आहे, 5 सम असणारे हे 4 एलिमेंट्स आहे, 7 सम असणारे हे टोटल 6 एलिमेंट्स आहे, 11 सम असणारे 2 एलिमेंट्स आहे. सो टोटल किती झालेत 3 हे 4, 7 आणि हे 6 केलं तर 13, 14, 15. सो 15 हा झाला फेवरेबल आउटकम डिवाइड बाय टोटल आउटकम. टोटल किती होतं 36. सो 15/36 त्यालाच जर तुम्ही 3ने डिवाइड केलं तर 5/12 हे आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे, नोट करा.
एक बाजूला प्राईम नंबर वगैरे सर्व नोट करून घ्या. प्राईम नंबर्स ज्यांची सम आपल्याला 2, 3, 5, 7, 11 पाहिजे होते ते प्राईम नंबर्स ह्या फॉर्मॅटमध्ये भेटलेत. नेक्स्ट यांच्यामध्ये सम प्रत्येक डायगोनलची सेम असते हे झालं. अजून काही ॲनालिसिस करता येतात. याच्यामध्ये जे नंबर सेम असतात हे 2,2, 3,3, 4,4 यांना डबलेट म्हटलं जातं. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन डबलेट बेस आहे, ज्यामध्ये ॲनालिसिस हेच आहे. याच्यावरूनच लागल्यास तुम्ही ते कॅरी करू शकता. त्या केसमध्ये टेबल लागल्यास नोट नाही केला तरी चालणार. सो क्वेश्चन नोट करा. Two unbiased dice are thrown. कधी पण क्वेश्चन ज्यावेळेस दिलेला असतो तर 99% अनबायस किंवा कॉईन आला तर फेअर कॉईन म्हणून वर्ड यूज होतो. अनबायसचं मिनिंग असतं की बायस नसताना, म्हणजेच विदाऊट पार्शियलिटी. की असं पण म्हणजे काही स्ट्रक्चर असं पण असू शकतं की आपण डाईस थ्रो करतो आणि 5 येतो आहे, किंवा पार्शियलिटीचं मिनिंग काय, वोटिंग करायचं आहे, 2 पर्सन आहे ते एकालाच वोट करतायत, ही झाली पार्शियलिटी, म्हणजे बायस येते. अनबायस म्हणजेच जसं जे दिलं तेच भेटलं पाहिजे, त्याच्या अकॉर्डिंग जे येईल ते. So 2 unbiased dice are thrown, then the probability. आता 2 unbiased dice थ्रो केले आहेत तर परत सेमच टोटल आउटकम किती झालेत, 36. आपल्याला फाइंड करायचं आहे फेवरेबल आउटकम डिवाइड बाय टोटल आउटकम. फेवरेबल आउटकम डिवाइड बाय टोटल आउटकम्स. नाउ फेवरेबल आउटकम n of a. पाहता n of a, the probability that neither doublet nor total of 10 will be appear. सो आपल्याला असे एलिमेंट्स पाहिजे या 36 मध्ये जे डबलेट, नाईदर डबलेट म्हणजे डबलेट नको आणि टोटल 10 पण नको. म्हणजेच या 36 मध्ये हे एलिमेंट्स आपल्याला नको आहेत. हे कोण आहेत, यांना काय म्हणतात, डबलेट. नाईदर डबलेट नॉर टोटल 10 सम असणारे पण नको. म्हणजे या 36 मधनं हे 6 आणि हा 7, 8 याला काउंट नाही करणार, ऑलरेडी आला ना तो. सो 36 मधनं हे 6 आणि हे 2 म्हणजे 8. पहा पण येतोय, पण तो बाय डिफॉल्ट पहिले कन्सिडर झाला आहे. सो 36 मधनं 8 गेले तर 28. सो 28 डिवाइड बाय 36 आपला आन्सर असलं पाहिजे. त्याला 4ने डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल 7/9. क्लिअर आहे. मग आता ऑलरेडी तुम्ही हे जर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये दाखवलं असेल तर एक बाजूला फक्त नोट करून घ्या की आपल्याला 36 मधनं n of a कसा असणार आहे, 36 मधून तुम्हाला काय सबस्ट्रॅक्ट करायचे आहेत, डबलेट.
हे तुम्हाला समजण्यासाठी दाखवतोय. ॲक्च्युली हा टेबल राहिला तर डबलेट प्लस सम इज 10 हे नंबर आपल्याला नको आहेत. मग लागल्यास एक बाजूला फक्त ते नोट करून घेणार. 36 सॅम्पलमधनं कोणाला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, 1,1 2,2 असं 6,6 पर्यंत असेल. आणि त्याच्यानंतर 6,4 4,6. ठीक आहे. हे टोटल 8 सॅम्पल होते. 36 - 8 28. पण आता याचा काही रोलच नाही होता. हे का एवढं नोट केलं की हा टेबल जर तुम्ही नोट नाही केला असेल तर मग हाच ऑप्शन आहे सांगण्यासाठी. ठीक आहे, तुम्हाला समजणं. टेबल ॲक्च्युली ज्यावेळेस एक्झाममध्ये तुम्ही जाणार तर ह्या बेसवर क्लास 12मध्ये पण याच्या बेसवर 2 चॅप्टर्स आहे यासारखे जे लागतं. म्हणजे 4 चॅप्टर झाले. परमिटेशन, कॉम्बिनेशन, प्रॉबिलिटी आणि पुढचे प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. 4 एक क्वेश्चन याच्यावर येतोच. म्हणून तो जो रफ पेज भेटतो ज्यावेळेस एक्झामला जाणार तुम्ही, तर रफ पेजवर हे पहिलेच एक्झाम चालू होण्याच्या आधीच नोट करून घ्यायचं. कुठेतरी ते लागणारच आहे. ठीक आहे. सो हे स्ट्रक्चर आहे. याच्या अकॉर्डिंग आता आन्सर आपल्याला पाहिजे. सो एन ऑफ ए आलेला आहे 28. So P of A, n of A is a 28 divided by 36. 7/9. Next question. Next question. नोट करा. ठीक आहे. ऑब्झर्वेशन काय सांगितलं आहे. अ फॅमिली विथ 3 चिल्ड्रन्स इज chosen at a random. Okay. The probability that oldest and youngest children are the same gender. So एक पर्टिक्युलर फॅमिली आहे ज्यामध्ये 3 चिल्ड्रन्स आहे. त्यामध्ये आपल्याला ओल्डेस्ट म्हणजेच 1 नंबरचा जो आहे आणि सर्वात लहान दॅट इज अ यंगेस्ट. सो ओल्डेस्ट आणि यंगेस्ट हॅज सेम जेंडर असले पाहिजे. म्हणजे बॉईज असतील तर दोघी बॉईजच पाहिजे, गर्ल्स असतील तर दोघी गर्ल्सच पाहिजे, लाईक दॅट. समजतं हे आपल्याला विचारलं आहे. मग आता हे स्ट्रक्चर पाहून घ्या. हे आपल्याला हे तुम्ही ऑलरेडी यूज केलं आहे. ज्यावेळेस 3 कॉईन टॉस करतात तर 3 कॉईन टॉस केले तर ते सॅम्पल असेच राहतात. हेड 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 टेल हेड
टेल, हेड असेच बनत जातात. मग ते नोट करण्याचे ऑप्शन आहे. मी असे पण नोट आता हेड आणि टेलचं स्ट्रक्चर असं नोट करता येईल. त्याला नोट करण्याचं स्ट्रक्चर पाहून घ्या. काय करायचं राहतं, 3 कॉईन किंवा आता 3 चिल्ड्रन्स म्हटलं तर कॅटेगरी अशीच असेल. तर टोटल ज्यावेळेस 2 कॉईन टॉस करतो आपण तर 2:2 म्हणजे 4 सॅम्पल येतात. ठीक आहे, त्याला असं नोट करतात 4 सॅम्पल, हेड हेड, हेड टेल, टेल हेड आणि टेल टेल. 2:3 जर असेल म्हणजे 3 कॉईन टॉस केले तर 8 सॅम्पल येतात. तर याच्या हे का सांगतोय मी, कसं नोट करायचं ते पहिलं अंडरस्टँड करा. जर 4 सॅम्पल नोट करायचे असेल तर तुम्ही असं नोट करता एका लाईनमध्ये. पण त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, 4 सॅम्पल आहे, 2 हेड घ्यायचे, 2 टेल घ्यायचे, त्याला हाफ करायचं परत, 1 हेड 1 टेल. मग आता जर 3 कॉईन टॉस केले असते तर मी 4 हेड घेतले असते, 4 टेल घेतले असते, त्याच्यानंतर 2 हेड्स 2 टेल आणि पुढे 1 हेड 1 टेल. तसं हे केलेलं आहे पहा. म्हणजेच ज्यावेळेस 3 चिल्ड्रन्स आहे तर 3 चिल्ड्रनची पॉसिबिलिटी काय, एकतर ती सर्व बॉईज असू शकत आहेत, बॉईज गर्ल्स असू शकत आहेत, एवढ्या पॉसिबिलिटी आहेत. मग किती पॉसिबिलिटी येतील, 2:3 8. तर त्या 8 कसं नोट करतात ते दाखवतोय. 8च्या 8 युनिक आहे, कोणतीच रिपीट झालेली नाही. तर हे तुम्हाला लॉजिकली माहीत पाहिजे. सो नोट कसं करणार, 4 बॉईज घेतले तर 4 गर्ल्स घेतले. मग आता हाफ करायचे, 2 बॉईज 2 गर्ल्स, 2 बॉईज 2 गर्ल्स, परत हाफ करायचे, 1 बॉईज 1 गर्ल्स. लास्ट बरोबर तुम्हाला 8 असे सॅम्पल भेटतील की जे डिस्टिंग असतात. ठीक आहे, हे लागतं क्लास 12मध्ये, त्यावेळेस तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. आता फक्त ते फर्स्ट टाईम आलं तर दाखवलं आहे. तसंच तुम्ही हेड टेल सॅम्पल पण नोट करू शकता 3 कॉईनचे. 3 कॉईनच्या जागी 4 कॉईन पण आले तरी पण हे बनवता येतं स्ट्रक्चर. बरं, मग आता आपल्याला क्वेश्चनच्या अकॉर्डिंग काय पाहिजे ते पाहूया. टोटल किती पॉसिबिलिटी आहेत, टोटल किती आहे, किती आहे 8. हे सॅम्पलच झाले ना आपल्यासाठी, टोटल 8 एन ऑफ एच झाला. सो प्रोबॅबिलिटी दॅट ओल्डेस्ट म्हणजे एक नंबर अँड यंगेस्ट हॅव सेम जेंडर असलं पाहिजे. म्हणजे बॉईज असेल तर दोघी बॉईज, हे आपल्याला आन्सरमध्ये काउंटेबल आहे. हे चालेल का, बॉईज गर्ल्स नाही चालणार. हे दोघी सेम आहे तर हे चालेल. बॉईज गर्ल्स नाही चालणार, गर्ल्स बॉईज पण नाही चालणार. गर्ल्स हे चालू शकतं आहे, गर्ल्स बॉईज अगेन ओके, गर्ल्सच्या अकॉर्डिंग हे चालेल. म्हणजे किती आपल्याला फेवरेबल आउटकम कोण आहे, 1 2 3 4. आन्सर काय असेल मग, 4/8. फेवरेबल आउटकम 4, टोटल किती 8, 4/8 म्हणजे 1/2. ठीक आहे, हे नोट करा. क्लास 12मध्ये मॅथमॅटिकल लॉजिक म्हणून एक चॅप्टर आहे. त्याच्यात प्रत्येक टेबल क्रिएट करावा लागतो. तो टेबल याच्या बेसवरच बनतो. एट सॅम्पल हाफ नोट करायचे बघा. जर क्वेश्चनमध्ये एक मायन्यूट चेंज करतो त्याचा आन्सर काय आलं असतं ते सांगा. द प्रोबॅबिलिटी दॅट ऑल 3 बॉईज हॅव द सेम जेंडर. ऑल 3 चिल्ड्रन हॅव सेम जेंडर. 2/8. एक तर 3 बॉईज किंवा 3 गर्ल्स राहिले असते. म्हणजे आन्सरमध्ये आता 2/8 झाला असतं. ठीक आहे, असे जर स्ट्रक्चर माहिती आहे तर एक्सपेरिमेंट भरपूर करता येतात. क्वेश्चन नोट करा.
the letter of the word logarithm are arranged at random, probability that arrangement start and end with vowels. Start with vowels, end with consonants. ठीक आहे, क्वेश्चन नोट झाला असेल तर ऑब्झर्वेशन करा. द लेटर ऑफ द वर्ड लॉगरिथम आर अरेंज ॲट अ रॅन्डम. द प्रॉबिलिटी दॅट द अरेंजमेंट स्टार्ट विथ वॉवेल्स एंड विथ कॉन्सोनंट्स. सो हा क्वेश्चन परम्युटेशन अलॉंग विथ प्रॉबिलिटीचा आहे. सो जनरली फक्त परम्युटेशन राहिलं असतं तर स्टार्टिंग एंडिंग आपल्याला स्टार्टिंग वॉवेल पाहिजे, एंडिंग कॉन्सोनंट पाहिजे, डायरेक्ट नोट केलं असतं. बट हा प्रॉबिलिटी म्हटलं तर टोटल आउटकम पण लागतो आपल्याला. सो एक्सपेरिमेंट काय आहे, द लेटर ऑफ द वर्ड लॉगरिथम आर अरेंज ॲट अ रॅन्डम. लॉगरिथम मधले जे लेटर्स आहे त्यांना अरेंज केलं, मग ते वॉवेल कॉन्सोनंटचं नंतर येतं आहे. पहिले एन ऑफ एस नोट करतो आपण. एन ऑफ एस म्हणजे काय, टोटल अरेंजमेंट. जसं राममध्ये 3 अल्फाबेट असतात, दॅट इज अ 3 फॅक्टोरियल, तसं लॉगरिथममध्ये टोटल 9 अल्फाबेट आहे. सो सांगा याचा आन्सर काय येईल मग. 9 अल्फाबेट म्हटलं तर त्याला काय म्हणणार तुम्ही, 9 फॅक्टोरियल. कारण की वेगवेगळे जे अरेंजमेंट आहे, टोटल अरेंजमेंट किती असतील, 9 फॅक्टोरियल. हे आलंय एन ऑफ एस. मग आता फेवरेबल आउटकम आपण फाइंड करतोय. सो फेवरेबल आउटकममध्ये सांगितलं आहे स्टार्टिंग विथ वॉवेल्स. स्टार्टिंग एंडिंगचा क्वेश्चन म्हटलं तर पोझिशन्स ड्रॉ करावं लागतील. टोटल 9 पोझिशन्स. 9 पोझिशन्समध्ये स्टार्टिंग विथ वॉवेल्स. सो स्टार्टिंगसाठी आपल्याकडं ऑप्शन्स आहे ए, आय, ओ अँड एंडिंग विथ कॉन्सोनंट्स एल, जी, आर, टी, एच, एम. स्टार्टिंग अँड एंडिंग विथ पाहिजे स्ट्रक्चर दाखवलं आहे. हे जमलं पाहिजे. आत्ताच आपण चॅप्टर कंप्लीट केलं होतं. सो एन ऑफ ए इज इक्वल टू फेवरेबल आउटकम फाइंड करतोय. सो टेल मी फर्स्ट पोझिशन फिलअप करण्यासाठी टोटल ऑप्शन्स किती आहे, लक्ष द्या. किती ऑप्शन्स आहे, 3. लास्ट पोझिशन फिलअप करण्यासाठी किती ऑप्शन्स आहे, 6. म्हणजेच हे ऑप्शन्स आहे, लक्षात असू द्या. 3 ह्या तिघांपैकी कुठला तरी एक अल्फाबेट यूज झाला, या 6 पैकी कुठला तरी एक यूज झाला. टोटल 9 मध्ये 2 अल्फाबेट यूज झाले. हे ऑप्शन्स होते, 6 ऑप्शन्स 3 ऑप्शन, पण अल्फाबेट इथे एक आणि इथे एक यूज झाला, म्हणजे 2 अल्फाबेट यूज झाले. सो आता रिमेनिंग जे 9 मधनं हे 2 अल्फाबेट गेलेत, मध्ये किती बाकी राहिले, 7. ह्यामधले 7 असतील. ते 7 साठी काही कंडिशन नाही. 7 तुम्ही कसेही अरेंज करा, नो प्रॉब्लेम. त्यालाच काय म्हणतात, 7 फॅक्टोरियल. तर हे स्ट्रक्चर ड्रॉ करा. याच्या थ्रू तुम्हाला एन ऑफ ए भेटला आहे. सो एन ऑफ ए 3 मल्टिप्लाय बाय 7 फॅक्टोरियल मल्टिप्लाय बाय 6 ॲज इट इज राहू द्यायचं. मोस्टली प्रॉबिलिटीमध्ये कॅल्क्युलेशन करताना डिवाईड करतो आपण, तर डिवाईड हे इझिली होतात. मल्टिप्लाय करून तुम्ही परत मग ते रिव्हर्स प्रोसेस होऊन जाईल. ना एन ऑफ ए आला आहे 3 × 7 × 7 फॅक्टोरियल × 6. डिवाइडमध्ये 9 फॅक्टोरियल आहे. सो 9 फॅक्टोरियलला
9 into 7, 9 into 8 into 7 factorial, 3 into 7 factorial into 6. 7 factorial कॅन्सल, हा 3 नी कॅन्सल, हा 3 या 6ला 2 नी कॅन्सल करतोय, हा 2 या 8ला 4 नी कॅन्सल करतोय. फायनल आन्सर असलं पाहिजे 1/4. Next one. Bag containing 6 white 4 black balls. ठीक है, bag containing 6 white 4 black balls. 2 balls are drawn at random. Find the probability that they are the same color. ठीक है, सो हा जनरल एक्सपेरिमेंट आहे. ह्यासारखेच क्वेश्चन पुढे जाऊन रिप्लेसमेंट विदाउट रिप्लेसमेंटमध्ये पण असतात. तर हा रिप्लेसमेंट विदाउट रिप्लेसमेंट असं काही वर्ड आला नाही तर नॉर्मल वेनी सॉल्व करतोय. अ बॅग कंटेनिंग 6 व्हाईट 4 ब्लॅक, टोटल बॉल्स किती झाले 10. 2 बॉल्स आर ड्रॉन. सो एन ऑफ एस पहिले नोट करायचा. एन ऑफ एस काय असेल 10 मधून. एन ऑफ एस म्हटलं तर टोटल आउटकम म्हणजे टोटल 10 बॉलमधनं 2 तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. सो एन ऑफ एस झाला 10 फॅक्टोरियल डिवाइड बाय 10 मायनस 2 केला तर 8 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. सो एन ऑफ एस 10 9 8 फॅक्टोरियल डिवाइड बाय 8 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियलचं 2. सो 8 फॅक्टोरियल याला 5 ने आपण कॅन्सल करतोय. 5 इंटू 9 45चं स्ट्रक्चर आलं. एक बाजूला हे नोट करा. 5 इंटू 9 45 किंवा त्याला ॲज इट इज राहू दिलं तरी चालेल. हा झाला एन ऑफ एस. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं द प्रॉबिलिटी दॅट दे आर द सेम कलर. सो व्हॉट इज द प्रॉबिलिटी बोथ आर द सेम कलर. सो आता सेम कलरमध्ये कोणकोणत्या कलरचे आहेत म्हणजे दोघी पण व्हाईट असू शकतात और ब्लॅक. म्हणजे आता इथे नोट करताना असं नोट करावं लागेल एन ऑफ ए एकतर दोघी व्हाईट असू शकतात और दोघी ब्लॅक असू शकतात
ऑर काय इंडिकेट करतो, मल्टिप्लिकेशन की ॲडिशन? तर त्याच्या अकॉर्डिंग आन्सर आलं पाहिजे. 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल प्लस 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. So n of a is equal to 6 5 4 factorial divided by 2 factorial टू फॅक्टोरियलचा 2. सो प्रॉबिलिटी आपल्याला विचारली होती, प्रॉबिलिटी ऑफ एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस 45. सो 7/15 त्याचा आन्सर असलं पाहिजे. नोट करा नेक्स्ट. सो यासारखाच क्वेश्चन आहे. an urn containing 9 balls of white, okay, 3 is a red, 4 is a blue, 2 is a green. 3 balls are drawn at a random from the urn. An urn containing 9 ball of which 3 is a red. आता 9 balls मध्ये 3 रेड आहेत, 4 ब्ल्यू आहे and 2 green. 3 balls are drawn at random. 3 balls ड्रॉ करण्यात आलेत. तर पहिले एन ऑफ एस नोट करून घ्यायचा असतो. एन ऑफ एस म्हटलं तर हे टोटल किती आहेत, 9 आहेत. 9 मधनं 3 बॉल आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. हे झालं बेसिक एन ऑफ एस. मग आता ते 3 बॉल्स कोणत्या कलरचे असतील दॅट इज फेवरेबल आउटकम. पहिले एन ऑफ एस एक बाजूला नोट करून घेऊ. 9 फॅक्टोरियल डिवाइड बाय 9 मायनस 3 इज अ 6 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 9 8 7 इंटू 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय 6 फॅक्टोरियल हा 3 to 1. सो 6 फॅक्टोरियल कॅन्सल, हा 3 ने कॅन्सल होतोय, हा 4 ने कॅन्सल. सो एन ऑफ एस
इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 7. सो यालाच आपण 84 पण नोट करू शकतोय किंवा ॲज इट इज राहू द्या, डिवाइड करण्यासाठी ते सिम्पल असतं. एन ऑफ ए 3 इंटू 4 इंटू 7. नाव एन ऑफ ए आता फेवरेबल आउटकम विचारला आहे. द प्रॉबिलिटी दॅट 3 balls हॅव द डिफरंट कलर. सो जे 3 बॉल आपल्याला ड्रॉ करायचे ते डिफरंट कलरचे असले पाहिजे. त्याची काय प्रॉबिलिटी. सो किती कलर्स आहे, किती कलरचे बॉल्स अवेलेबल आहेत. 3 रेड, 4 ब्ल्यू, 2 ग्रीन, म्हणजे ऑलरेडी 3 कलर आहेत. सो 3 बॉल आपल्याला ड्रॉ करायचे आणि ते पण डिफरंट कलरचे असले पाहिजे, म्हणजे प्रत्येक कलरचा 1 बॉल घेणार. मग आता याच्यात एन ऑफ ए कसा असेल. 3 रेड मध्ये 1 बॉल आपण सिलेक्ट केला. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. 4 ब्ल्यू मध्ये 1 सिलेक्ट करतो आपण. लागल्यास इथे अँड नोट करा. अँड 2 ग्रीन मध्ये 1 सिलेक्ट करतोय. सो एन ऑफ ए 3 फॅक्टोरियल डिवाइड बाय 3 मायनस. हां, आता याला डायरेक्ट पण नोट करता येतं. 1 येतो ना. NC1चा फॉर्म्युला काय असतो. n, म्हणजे याचा आन्सर 3 इंटू 4 इंटू 2 आहे. सो फायनल आन्सर आपल्याला विचारले प्रॉबिलिटी ऑफ ए. एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए 3 इंटू 4 इंटू 2 डिवाइड बाय 3 इंटू 4 इंटू 7. सो 3 4 कॅन्सल. 2/7 आन्सर असलं पाहिजे. नेक्स्ट नोट करा. The probability that 3 cards drawn from pack of 52 cards all are red. ठीक आहे, लक्ष द्या जरा. आता काय सांगितलं आहे. कार्ड डिस्ट्रीब्युशन तुम्हाला माहीत पाहिजे. 52 कार्ड्समध्ये रेड आणि ब्लॅक किती असतात. रेड किती राहतात 26 आणि ब्लॅक 26. मग त्यांच्यामध्ये 4 सूट येतात. स्पेड, क्लब, ओके, डायमंड. त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला आता ते काय लागणार नाही. फक्त रेड कार्ड. पहिले किती कार्ड ड्रॉ करायचे आहेत 3. सो एन ऑफ एस नोट करा. एन ऑफ एस आहे 52C3. एन ऑफ एस 52 फॅक्टोरायझेशन डिवाइड बाय 52 मायनस 3 केला तर 49 फॅक्टोरायझेशन इंटू 3 फॅक्टोरायझेशन. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 52 multiply by 51 50 49 factorial then 49 factorial
3, 2, 1. सो 49 कॅन्सल, हा 17 कॅन्सल, हा 25. सो याला ॲज इट इज राहू द्या. एन ऑफ एस 52 मल्टिप्लाय बाय 17 इंटू 25. So n of A is equal to favorable outcome. All are red card. रेड असण्याचे चान्सेस काय? सो रेड कार्ड टोटल किती असतात? 26. सो 26 C3. सो n of A is equal to 26 फॅक्टोरायझेशन डिवाइड मध्ये 26 मायनस 3 केलं 23 factorization into 3 factorization. So n of A is equal to 26, 25, 24, 23. 23 factorization cancel, 3 to 1. So हा cancel, हा 6, हा 4 ने कॅन्सल. सो एन ऑफ ए 26 मल्टिप्लाय बाय 25 मल्टिप्लाय बाय 4. हे स्ट्रक्चर आलं आहे. विचारलं आपल्याला टोटल आउटकम. सो प्रॉबिलिटी ऑफ एलिमेंट ए एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस. प्रॉबिलिटी ऑफ ए n of A n of A 26, 25, 4 divide by n of A say 52, 17, 25. So 25 cancel, हा 2 ने cancel, हा 2. So 2 by 17 आन्सर असलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन ह्याच लॉजिक बेस आहे. तो प्रॅक्टिससाठी फक्त नोट करायचा आहे. पुढचं आपण यामधलंच कॅटेगरी वाईज एक स्ट्रक्चर रिप्लेसमेंट विदाउट रिप्लेसमेंट ते स्टडी करायचं. सारखंच आहे पण याच्यात पाहता सारखेच क्वेश्चन असणार आहे. बट रिप्लेसमेंट विदाउट रिप्लेसमेंट असेल तर हे लॉजिक चेंज होतं. एक क्वेश्चन आता जसा 19 मध्ये आलेला आहे. बट हे लॉजिक बेस्ड स्ट्रक्चर तुम्हाला 24, 25, 26 यांच्यात पण तुम्हाला भेटतील. म्हणजे एक वेळेस लॉजिक क्लिअर झालं तर रिसेंट आलेले जे क्वेश्चन्स आहे ते पण आपल्याला सॉल्व करता येतात. पुढे जाऊन आपल्याला जे रिसेंटली आलेले क्वेश्चन आहे ते पाहिजेत. 5 पर्सन आर चूजन ॲट अ रँडम फ्रॉम द ग्रुप कंटेनिंग 4 men. A group containing 4 men, 2 men, 4 children. So total group मध्ये 10 person आहेत. 5 person are chosen at a random. सो एक्सपेरिमेंटमध्ये एन ऑफ एस स्टार्टिंगच्या लाईनमध्येच दिसतो. एन ऑफ एस काय असणार आहे? 5% चॉईस करायचे आपल्याला 10 मधून. सो दॅट इज 10C5. ठीक आहे, मी फक्त स्ट्रक्चर दाखवून देतोय, तुम्हाला ते सॉल्व करून भेटून जाईल. सो 10C5 याचा रोल संपलाय. एन ऑफ एस आला आहे 10C5. एन ऑफ ए काय असेल तेवढं नोट करून घेणार, बाकी मग कॅल्क्युलेशन करून तुम्हाला आन्सर भेटून जाईल.
एन ऑफ ए. त्यांनी सांगितलंय द चान्स एक्झॅक्टली, चान्स म्हणजे प्रॉबिलिटी, द चान्स दॅट एक्झॅक्टली 2 ऑफ देम विल बी चिल्ड्रन. सो व्हॉट इज द प्रॉबिलिटी? जे 5% सिलेक्ट करायचे ज्यामध्ये 2 हे चिल्ड्रन असले पाहिजे. पाहून घ्या जरा, हेच इम्पॉर्टंट आहे ह्या क्वेश्चनचं. एन ऑफ ए 5% आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत ज्यामध्ये 2 चिल्ड्रन असले पाहिजे. आता पहिले मी चिल्ड्रन सिलेक्ट करतोय. चिल्ड्रन किती आहेत? 4 मध्ये किती सिलेक्ट करायचे आहेत? 2% सिलेक्ट झालेत. आता बाकी राहिले 3 फॉर ग्रुप. ओके, ग्रुप कितीचा पाहिजे तुम्हाला? 5%चा. हा ग्रुप ॲक्च्युली 10चा होता, पण आता आपल्याला जे पाहिजे ते 5%चा पाहिजे. 5% सिलेक्ट झालेत. मग मला हे सांगा, आता रिमेनिंग जे 3 आहे ते कुठले असले पाहिजे? 4 मेन किंवा 2 मेन. मग आता 3 सिलेक्शन करण्यासाठी मला केसेस बनावं लागतील. केसेस कसे असतील? मी 3 मध्ये 2 मेन्स घेतले, 1 वुमेन घेणार, किंवा 3च्या 3 मेन घेणार, किंवा 2 मेन घेणार, 1 मेन घेणार. असे नंबर ऑफ केसेस बनतील. मग एवढं करण्याची गरज नसते. हेच आपण रेग्युलरमध्ये पण पाहिलं आहे. बोर्डच्या अकॉर्डिंग असा क्वेश्चन आला होता. पण चिल्ड्रनचं काम संपलं आहे. 4मधनं 2 चिल्ड्रन सिलेक्ट झाले. 3 जे पर्सन आहे ते यांच्यातनं आले पाहिजे. यांच्यातनं आले पाहिजे म्हणजे याचं मिनिंग काय? ह्या दोघांना काय करणार? ॲड करून टाकायचं. दोघांना ॲड केलं तर त्या 6मधनं आपल्याला 3% घ्यायचे आहेत. 6C3. ओके, 3 म्हटलं तर तो ॲटोमॅटिकली काम करून टाकेल. यामधले बरोबर तो म्हणजे त्याच्यानुसार तो बरोबर काउंट करून घेईल की 3 वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज तो चॉईस केलं. सो एन ऑफ ए इज इक्वल टू, याच्या बेसवर तुम्हाला आन्सर भेटून जाईल 4C2. याचा आन्सर 6 येतं. याचं काहीतरी 15 वगैरे आलं पाहिजे. डिवाइड करून हे आन्सर भेटतं. एक बाजूला आन्सर पण नोट करून घ्या. फक्त हेच महत्त्वाचं लॉजिक. पुढचं स्ट्रक्चर यासारखंच आहे, ज्यामध्ये रिप्लेसमेंट विदाउट रिप्लेसमेंट बेस्ड क्वेश्चन्स आहे. टायटल प्लेस करा. जागा सोडून द्यायची. आन्सर फर्स्ट ऑप्शन आहे. नाव रिप्लेसमेंट अँड विदाउट रिप्लेसमेंट. सो क्वेश्चनमध्ये कॅटेगरी सारखीच असणार आहे जे आता आपण सॉल्व केलेत. ठीक आहे, फक्त रिप्लेसमेंट विदाउट रिप्लेसमेंटचं बेसिक लॉजिक. सो समजण्यासाठी हे स्ट्रक्चर आपण बोर्डच्या अकॉर्डिंग पण पाहिलं होतं. 1 आफ्टर अनदर 2 कार्ड्स आर ड्रॉन फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. पण 2 कार्ड ड्रॉ करायचे आहेत विदाउट रिप्लेसमेंट. विदाउट रिप्लेसमेंट म्हणजेच जे कार्ड फर्स्ट ड्रॉ केलं ते बाजूला ठेवलं जातं. म्हणजे 52मधनं एक बाजूला ठेवलं म्हणजे 51च बाकी राहतील. सो याचा जर एन ऑफ एस टोटल आउटकम नोट करायचे असतील, 1 आफ्टर अनदर 2 कार्ड्स आर ड्रॉन विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे याला असं नोट करतात, 52मधनं एक कार्ड ड्रॉ केलं अँड इट केप्ट अ साईट, एक बाजूला ठेवून दिला. मग आता सेकंड कार्ड ज्यावेळेस ड्रॉ करायचं असेल तर 52मधनं एक तर ड्रॉ झालं आहे, किती बाकी राहिलेत? 51C1. ओके, 1 असल्यामुळे याचा आन्सर 52 मल्टिप्लाय 51 असेल. कोणती कॉन्सेप्ट आहे? विदाउट रिप्लेसमेंट. विदाउट रिप्लेसमेंटला केप्ट अ साईट पण म्हटलं जातं. म्हणजे एक्झाम्पलमध्ये केप्ट अ साईट असा वर्ड असेल तर त्याचंच मिनिंग आहे ते कार्ड जे ते बाजूला ठेवलं, दॅट इज अ विदाउट रिप्लेसमेंट. विथ रिप्लेसमेंटचं मिनिंग आहे एक कार्ड आपण ड्रॉ केलं. फॉर एक्झाम्पल हेच आहे, हार्ड म्हटलं, डायमंड एस कार्ड आहे, ते पाहून घेतलं आपण. एक कार्ड आपण ड्रॉ करतो 52C1. जे कार्ड आहे ते पाहून घेतलं, जे आलं असेल त्याला परत विथ रिप्लेसमेंट म्हणजे रिप्लेस करून टाकलं, परत त्यामध्ये प्लेस करून टाकलं. रिप्लेस म्हणजे परत प्लेस करून टाकलं. किती कार्ड्स बाकी राहिले परत तिथे? सेकंड कार्ड घेण्यासाठी परत 52मधनंच C1 घ्यावं लागेल. ठीक आहे. पण आता विथ रिप्लेसमेंट हे प्रॉबिलिटी आणि परम्युटेशनला इंटरकनेक्टेड आहे. विथ रिप्लेसमेंटचंच मिनिंग परम्युटेशन कॉम्बिनेशनमध्ये रिपिटेशन इज अलाउ होतं, आणि विदाउट रिपिटेशन
म्हणजेच विदाउट रिप्लेसमेंट म्हणजेच रिपिटेशन इज नॉट अलाउ, हे सारखीच कॉन्सेप्ट आहे. तर ह्या बेसवर आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तुम्ही टायटल प्लेस केला असेल तर क्वेश्चन नोट करा. क्वेश्चनचं स्ट्रक्चर त्यासारखं जे आता आपण पाहिलं. अन containing 4 red 5 white balls. 2 balls are drawn. ठीक आहे, याला सेपरेट नोट करा. 2 balls are drawn one after another. 2 balls are drawn one after another without replacement. सो आधीचे जे क्वेश्चन आपण सॉल्व केले कॅटेगरी सेम, फक्त विदाउट रिप्लेसमेंट वर्ड आल्यामुळे एन ऑफ एस पण चेंज होईल नोट करण्याची प्रोसेस, आणि एन ऑफ ए पण जी नोट करण्याची प्रोसेस आहे ती विदाउट रिप्लेसमेंटच्या अकॉर्डिंग आपण त्याला नोट करणार. सो अनकंटेनिंग फोर रेड अँड 5 व्हाईट बॉल्स. ठीक आहे, स्ट्रक्चर दिलेलं आहे. पहिले आपण एन ऑफ एस नोट करतो. प्रॉबिलिटी म्हटलं तर फेवरेबल आउटकम डिवाइड बाय टोटल आउटकम. सो 2 बॉल आर ड्रॉन. जर हा नॉर्मल क्वेश्चन राहिला असता, विदाउट रिप्लेसमेंट हा वर्ड नाही राहिला असता, तर असं नोट केलं असतं टोटल 9 बॉल्स आहे, 2 ड्रॉ केले. आधी आपण हेच केलं होतं, पण याच्यात असं चालणार नाही. यामध्ये विदाउट रिप्लेसमेंट वन आफ्टर वन आपल्याला एक एक बॉल ड्रॉ करायचा आहे. म्हणजेच काय, टोटल 9 मधनं फर्स्ट बॉल ड्रॉ केला, एक बॉल ड्रॉ केला, जो पण असेल तो बाजूला ठेवून दिला. विदाउट रिप्लेसमेंट, रिप्लेस नाही केला आहे. सेकंड बॉल ड्रॉ करताना 8 मधनं एक घेणार, कारण की ते 8च राहतील. समजतंय? हेच जर विथ रिप्लेसमेंट राहिलं असतं तर 9C1 मल्टिप्लाय बाय 9C1 राहिलं असतं. ठीक आहे, तर याच्या अकॉर्डिंग फक्त लॉजिकली ते अंडरस्टँड करा. सो एन ऑफ एस 9 मल्टिप्लाय बाय 8 72 किंवा त्याला ॲज इट इज राहू द्या, त्याच्या अकॉर्डिंग सॉल्व करणार. नाव एन ऑफ ए